नमस्कार, मी निकिता आणि स्वागत करते तुमचं माझ्या नेक्स्ट स्टाईल्स या YouTube चॅनल मध्ये, ज्यामध्ये मी फॅशन, लाईफस्टाईल, साड्या, मेकअप, स्टायलिंग इत्यादी विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते, खास माझ्या मैत्रिणींसाठी। आणि खरंच तुम्हाला अशा विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत। तर मैत्रिणींनो, बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करतेय, कारण रिझन होतं माझा हात फ्रॅक्चर होता आणि त्यानंतर मला थोडा मी टाइम सुद्धा हवा होता, कारण बऱ्याचदा मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत असते, बट पाहिजे तितके व्ह्यूज मला मिळत नाही आणि कुठेतरी मला त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं। सो त्यामुळे सुद्धा मला थोडा गॅप घ्यायचा होता आणि आता पुन्हा मी नव्याने सुरुवात केलेली आहे। आय होप येणारे माझे प्रत्येक जेही काही नवीन नवीन टॉपिक्स वरती व्हिडिओ असतील ते तुम्हाला आवडतीलच। तर मैत्रिणींनो, आजचा जो टॉपिक आहे तो आहे साड्यांपासून ड्रेस कसे बनवायचे, कसे डिझाइन करायचे। तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या घरात वॉर्डरोब फुल झालेलं असेल त्यांच्या साड्यांनी, कारण आपण नेहमी जी नवीन स्टाईल आली, जी नवीन फॅशन आली, त्या नवीन नवीन फॅशनच्या साडीज ज्या असतात त्या परचेस करत असतो आणि ज्या आपल्या ओल्ड फॅशन साडीज आहेत त्या तशाच पडून असतात, वर्षानुवर्ष त्या कपाटात तशाच पडून असतात। आणि त्याचमुळे तुम्हाला मी या व्हिडिओमधून सजेशन देणार आहे की ओल्ड साडीज किंवा ज्याही काही खूप दिवसापासून तुमच्याकडे साड्या पडून आहेत, ज्यांची फॅशन निघून गेलेली आहे आणि त्या आता तुम्ही वेअरही करू शकत नाही, तर अशा साड्यांपासून डिझायनर ड्रेसेस कसे तयार करायचे हा आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे। तर मैत्रिणींनो, भरपूर अशा मैत्रिणींकडे सॅटिनच्या साड्या असतील, प्लेन साड्या असतील, डिझायनर असतील, पैठणी असतील, आजीच्या, आईच्या, मावशीच्या किंवा स्वतःच्याच अशा भरपूर अशा पैठणी, काठपदर साड्या असतात, सॅटिनच्या साड्या असतात, जॉर्जेटच्या साड्या असतात, ज्या वापरून झालेल्या असतात आणि आपल्याला वापरून वापरून कंटाळा येतो आणि नंतर मग आपण ती टाकून देतो। तर तशाच काही साड्यांपासून मी खूप छान छान ड्रेस तयार केलेले आहेत, खूप छान छान ड्रेसेस मी माझ्या स्वतःच्या डिझाईन्सने बनवून घेतलेले आहेत माझ्या टेलर कडून। तर चला तर मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आणि बघूयात पहिला ड्रेस कोणता आहे ते। तर मैत्रिणींनो, सगळ्यात पहिला जो ड्रेस आहे तो आहे काठपदर साडी पासून बनवण्यात आलेला। ही साडी आहे कॉटन, यात थोडं मिक्स मटेरियल आहे, कॉटन पॉलिस्टर मिक्स असं हे मटेरियल आहे, जे कॉटन सारखं स्ट्रेट असतं आणि याला गोल्डन कलरची बॉर्डर आहे। सो ही एक काठपदर साडी होती थोडक्यात आणि त्यातूनच मी हा ड्रेस तयार केलेला आहे। तर ब्रॉड काठवाली साडी होती म्हणून स्लीव्ज जे आहेत त्या एल्बो स्लीव्ज घेतलेल्या आहेत। सो एल्बो स्लीव्जने मी असा वन पीस तयार केलेला आहे, तुम्ही बघू शकता। स्कर्ट प्लेटेड घेतलेला आहे मी या ड्रेसचा जो या ड्रेसचा जो फ्लेअर आहे तो, आणि खूप सुंदर असा वन पीस रेडी केलेला आहे। अजिबात तुम्हाला कुठल्याही डिझायनरची किंवा सेपरेट तुम्हाला फॅशन डिझायनरची सुद्धा गरज नाही, तुम्ही घरच्या घरी अशा टाइपच्या डिझाईन स्वतःच्या आयडियाज इम्प्लिमेंट करून रेडी करू शकतात। सो मी तुम्हाला आता आयडियाज सांगणार आहे। सो अशा पद्धतीची माझी ब्लॅक आणि गोल्डन कलरची साडी होती, जी माझ्या पहिल्या संक्रांतीची साडी होती आणि मला अजिबात ती टाकून द्यायची नव्हती। सो त्या साडीचाच मी वन पीस रेडी केलेला आहे, येणाऱ्या ज्याही काही संक्रांत असतील तेव्हा वेअर करेल किंवा जिथेही मला वाटलं मी तिथे वेअर करू शकते, अशा टाइपचा हा ब्लॅक कलरचा ड्रेस मी रेडी केलेला आहे। तुम्ही याला वन पीसही म्हणू शकतात। सो याचे जे काठ आहेत साडीचे ते खूप मोठे होते, सो काठांना पुरेपूर काठांचा वापर झाला पाहिजे म्हणून मी एल्बो लेंथ मध्ये याच्या स्लीव्ज घेतलेल्या आहेत आणि फ्रंट जो आहे मी इथे ब्लॅक कलरच्याच पोटलीज घेतलेल्या आहेत। ऍक्च्युली मी गोल्डन घेणार होते, बट गोल्डन न घेता ब्लॅक कलर मध्येच मी घेतलेल्या आहेत। पोटलीची नेकला अशी डिझाईन आहे, सिंपल असा राऊंड नेक आहे आणि त्या राऊंड नेकला हायलाइट केलेला आहे गोल्डन कलरच्या पाइपिंगने, कारण याला कॉन्ट्रास्ट जो आहे तो गोल्डनचा आहे। सो हा झाला वरचा पार्ट आणि बॉक्स प्लेट, माझ्याकडे बॉक्स प्लेटचा ऑलरेडी एक वन पीस आहे जो मी साडीनेच तयार केलेला आहे साडीपासून। ऑलरेडी त्याचेही 2 व्हिडिओज अपलोड झालेले आहेत, साडीपासून ड्रेस कसे स्टिच करावे मी लिंक वरती स्क्रीनवर लावून देईल, तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तेही व्हिडिओ बघू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली असेल, तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा, खूप हेल्पफुल व्हिडिओ आहे आणि खूप छान भरभरून प्रेमही मिळालेलं आहे। सो या ड्रेसचा जो खालचा पार्ट आहे त्याबद्दल मी आता तुम्हाला सांगते। तर तुम्ही बघू शकता बॉक्स प्लेट ऑलरेडी माझ्याकडे होता त्या व्हिडिओत, जर का तुम्ही बघितलं असेल तर वन पीस,
तर म्हणून मी याला सिंपल अशा ज्या आपण निर्या घेतो तशा टाईपच्या या प्लेट्स घेतलेल्या आहेत. अगदी मी 2-2 इंचाच्या 1-1 इंचाच्या प्लेट्स सांगितलेल्या आणि त्या माझ्या इच्छेच्या अकॉर्डिंग त्यांनी बनवून दिलेल्या आहेत. सो जो खालचा जो स्कर्ट पार्ट आहे तो अशा टाइप मध्ये आहे. तर बघू शकतात ऑल ओव्हर जेवढी काही माझ्याकडे साडी होती पुरेपूर साडीचा वापर केलेला आहे. पदर जो आहे या साडीचा तो मी ब्लाउज साठी काढून घेतलेला आहे सेपरेट. सो गोल्डन कलरचा पदर होता, त्याचं मला ब्लाउज शिवायचं, सो त्यासाठी मी पदराचा वापर कुठेही केलेला नाहीये. आणि ऑलरेडी जो मी वन पीसचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यात पदराचा कसा वापर करायचा वन पीस स्टिच करताना ते दाखवलेलं आहे. सो अशा टाईपचा हा खालचा भाग आहे या वन पीसचा. आणि तुम्ही बघू शकता पुरेपूर जेवढा काठ होता तेवढा पूर्ण काठ मी यूज केलेला आहे या वन पीस मध्ये. खूप सुंदर दिसतो वेअर केल्यानंतर, खूप फ्लेअर मोठा आहे आणि खूप छान दिसतो. अगदी फ्लफी फ्लफी अशी फिलिंग येते. खूप छान वाटतो हा ड्रेस वेअर केल्यानंतर. मला सुद्धा खूप हौस होती ब्लॅक आणि गोल्डन कलरच्या साडीची, बट वापरून वापरून कंटाळा आला आणि काहीतरी करावं म्हणून मी वन पीस स्टिच करून घेतलेला आहे, जो मी संक्रांतीलाही वापरू शकते, शूट साठी वेअर करू शकते. सो अशा पद्धतीने मी एका साडीचा वापर करून असा ड्रेस स्टिच केलेला आहे काठपदर साडीचा. सो तुमच्याकडे सुद्धा अशी काही साडी असेल काठपदरी किंवा कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मधली तर तुम्ही अशा टाईपचा वन पीस रेडी करू शकतात. बॅक नेक जो आहे तो फ्रंट नेक पेक्षा थोडा डीप घेतलेला आहे. एकदम सिंपल आणि सोबर डिझाइन आहे आणि काठाच्या ह्या मी लटकन लावून घेतलेल्या आहेत, त्यांना रेडीमेड न लावता, कारण रेडीमेड लटकनची आता फॅशन गेलेली आहे. सो अशा टाईपचा वन पीस रेडी केलेला आहे. साइडला व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकतात मी कशी दिसते वेअर केल्यानंतर, आणि वेअर केल्यानंतरचा याचा क्लोजर लुक तुम्हाला बघायला मिळालेला आहे. तर आय होप की तुम्हाला हा पॅटर्न ही आवडलेला असेल. नेक्स्ट बघूयात. त्यानंतर दुसरी जी माझ्याकडे साडी होती ती जॉर्जेट मध्ये होती. ऍक्च्युली ही साडी माझी खूप जुनी पण नाहीये, बट जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा माझ्या आईने मला दिलेली एक साडी होती. प्लेन होती. मला प्लेन साड्या खूप आवडतात. जर का तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल प्लेन साड्यांचा मला खूप शौक आहे. सो प्लेन साड्यांचाही एक सुंदर असा व्हिडिओ इंस्टाग्रामलाही आणि युट्यूबलाही मी अपलोड करणार आहे. सो त्याआधी बघून घेऊयात मी प्लेन साडीपासून कसा ड्रेस तयार केलेला आहे. सो प्लेन साडी होती जॉर्जेटची, सिंपल, आणि त्याला गोल्डन असे काठ होते. सो ती बॉर्डर होती, ऍक्च्युली काठ नव्हता, बॉर्डर होती. ती बॉर्डर मी पूर्णपणे रिमूव्ह केली आणि साडीला पूर्णपणे प्लेन केली. अगदी प्युअर जॉर्जेट मटेरियल मधली ही साडी होती, तुम्ही बघू शकतात. आणि त्याला मी एक वेल्वेटचं ब्लॅक मटेरियल माझ्याकडे ऑलरेडी होतं, सो त्याचं मी कॉम्बिनेशन करायला सांगितलं माझ्या टेलरला. आणि एकदम युनिक ऑरेंज आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन जे खूप युनिक आणि खूप सुंदर दिसतं, अगदी अट्रॅक्टिव्ह लुक तुम्हाला देतं. सो अशा कॉम्बिनेशन मध्ये मी हा ड्रेस बनवून घेतलेला आहे. तुम्ही याला ए लाईन कुर्ती सुद्धा म्हणू शकतात किंवा अनारकलीही म्हणू शकतात. सो अनारकली पेक्षा तुम्ही याला ए लाईन कुर्तीज म्हणा, कारण यात कळ्या नाहीयेत. हा प्रॉपर पूर्ण साडीचा यूज करून बनवलेला ड्रेस आहे, कुर्ती आहे. सो अशा टाईपचा हा, याला तुम्ही ड्रेसही म्हणू शकतात. जर का तुम्ही याला हे लटकन लावले नसते तर ॲज अ ड्रेसही तुम्ही याला वेअर करू शकला असतात, बट मी याला लेगिन्स वर वेअर करते विथ दुपट्टा, त्यावर दुपट्टाही मी कॅरी करते. सो मी याला एका ए लाईन कुर्तीचा लुक दिलेला आहे आणि ए लाईन कुर्ती बनवून घेतलेली आहे. सो वेल्वेटचा मी हा चोली पॅटर्न घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अगदी प्रीमियम क्वालिटीचं वेल्वेट माझ्याकडे होतं आणि ते पुरेपूर मटेरियल मी याच्या चोली पॅटर्न मध्ये यूज करून घेतलेलं आहे. 80 सेंटीमीटर माझ्याकडे मटेरियल होतं आणि त्यात आरामात ही चोली पॅटर्न जे आहे माझ्या ए लाईन कुर्तीचं ते झालेलं आहे. तर बॅक आणि फ्रंट नेक जो आहे तो राउंड शेप मध्ये घेतलेला आहे. त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये माझ्या टेलरने ऑरेंज कलरची पाइपिंग देऊन हायलाइट केलेला आहे. नेक स्लीव जे आहेत त्या शॉर्ट घेतलेल्या आहेत, कारण एल्बो स्लीवचे खूप ब्लाउजेस ड्रेसेस माझ्याकडे आहेत. सो शॉर्ट मध्ये घेतलेला आहे. वेअर केल्यानंतर खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो, कारण असं बघताना तुम्हाला खूप सिंपल वाटेल, सोबर वाटेल, बट जेव्हा वेअर करून मी तुम्हाला दाखवेल साईडला तुम्ही बघू शकता खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो. आणि मला खूप जणांनी विचारलं आणि खूप जणांचा असं आय कॅचिंग लुक येतो. वेअर केल्यानंतर खूप जण तुम्हाला विचारतील की हा ड्रेस कुठून घेतलाय किंवा स्टिच केलाय का, असे अनेक प्रश्न तुम्हाला विचारले जातील, मला विचारले गेले. सो अशा टाईपचा हा ड्रेस आहे. आणि जेही काही साडीचं प्युअर जॉर्जेट मटेरियल होतं तर ते पुरेपूर ह्या
फ्लेअर साठी यूज केलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मटेरियल होतं आणि अगदी फ्लफी याचा लुक आहे। खूप असा मस्त फ्लेअर येतो आणि खूप डॉल टाइप आपल्याला फील येतो। इतकं सुंदर वाटतं वेअर केल्यानंतर। बघू शकतात खूप छान आहे। याला मी सिंपल असं अस्तर लावलेलं आहे। दोघं ड्रेसेसला मी माझ्या अकॉर्डिंग अस्तर लावून घेतलेलं आहे। सो जरा चांगल्या क्वालिटीचं अस्तर लावा जेणेकरून ड्रेस अजून टिकेल, कारण जेही काही आपण साड्यांचे ड्रेसेस स्टिच करत असतो ते ऑलरेडी साड्या वापरून झाल्यानंतर आपण स्टिच करतो। सो ते ड्रेसेस जास्त काळ टिकावे यासाठी याचं जे अस्तर असणार आहे, लाइनिंग असणार आहे, ती अगदी चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलची लावा जेणेकरून ड्रेस अजून खूप दिवस तुम्हाला जाईल। सो हा मी कॅज्युअली कुठेही पटकन मला जर का डिनरला जायचं असेल किंवा रिलेटिव्स कडे जायचं असेल, त्यांच्याकडे डिनर असेल, तर अशा वेळेस मला सिंपल सोबत ड्रेसेस लागतात ज्यावर मी कामही करू शकते, स्वयंपाकही करू शकते। अशा टाईपचा कम्फर्टेबल ड्रेस मला हवा होता आणि जॉर्जेट साडी खूप काही महाग नव्हती, 300-400 रुपयाची सिंपल जॉर्जेट साडी होती। सो ड्रेसही मी सिंपल केलेला आहे। तर बघू शकता अशा टाईपचा फ्लेअर आहे। ऑल ओव्हर लुक तुम्ही साइडला व्हिडिओ मध्ये बघितलेलाच असेल। बॅक नेकला अशा टाईपचे मी हे नॉट लावलेली आहे आणि त्याला वेलवेटचे टॅसल्स लावून घेतलेले आहेत। अगदी सिंपल सोबर असा हा ड्रेस आहे, बट याचा जो लुक आहे तो अगदी अप्रतिम आहे। खूप सुंदर दिसतो वेअर केल्यानंतर। आणि मी इकडे पिको करायला सांगितलेला, जॉर्जेटचं मटेरियल होतं म्हणून, जेणेकरून तो जो फ्लो आहे, फ्लेअर आहे, तो अगदी व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह दिसावा। सो हा आता माझा सेकंड ड्रेस। तर आपल्याकडे बऱ्याच अशा साड्या असतात काठपदराच्या, पैठणी, सॅटिन, प्लेन, जॉर्जेटच्या असतात। तर सॅटिनच्या साड्यांचा कोरोना पिरियडच्या आधीपासून खूप ट्रेंड होता। प्लेन सॅटिनच्या साड्या प्रत्येक घराघरात आहेत, आय नो सगळ्यांकडे आहेत। माझ्याकडे सुद्धा 4 ते 5 सॅटिनच्या साड्या आहेत आणि इतक्या साड्यांचा वापर होत नाही। सो सॅटिनच्या साड्या आता बऱ्याच जणींच्या पडून असतील आणि त्या साड्यांचा वापर कसा करायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर तिसरा जो ड्रेस आहे तो सॅटिन पासून बनवलेला आहे, सॅटिनच्या साडीपासून बनवलेला आहे, तो तुम्ही मागे बघू शकता। तर मैत्रिणींनो, हा जो वन पीस आहे हा मी सॅटिनच्या साडीपासून बनवलेला आहे। मला प्रमोशनसाठी, आय थिंक प्रमोशनसाठीच मला एक सॅटिन साडी आलेली आणि त्या सॅटिन साडीचा वापर न करता मी फक्त एक वेळा वेअर केली आणि ब्लाउज त्याचं मी स्टिच केलंच नाही। ऑलरेडी सॅटिन साड्यांवर पेअर करता येतील असे 5 ते 6 ब्लाउजेस माझ्याकडे आहेत, खूप व्हरायटी आहे। सो त्यामुळे मी ब्लाउज पीसही तसंच ठेवलेलं। तर हे जे आहे चोली पॅटर्न साठी मी यूज केलेलं आहे ते या साडीचं ब्लाउज पीस होतं। अगदी ब्लिंकी, एकदम शायनी, शिमरी मटेरियल होतं आणि जेव्हा ती साडी माझ्या हातात आली मी तेव्हाच ठरवलेलं की ह्या साडीचं तर मी वन पीसच बनवणार आणि तोही पार्टी वेअर। सो मी अशा टाईपचा पार्टी वेअर वन पीस बनवलेला आहे। अगदी ब्लिंकी ब्लाउज पीस होतं, तुम्ही बघू शकता। खूप छान कलर आहे, कलर कॉम्बिनेशन तर मला खूपच आवडलेलं। याचं साडीही खूप छान वाटलं असतं, बट मला वन पीस हवा होता। ऑलरेडी सॅटिनच्या खूप साड्या माझ्याकडे आहेत, प्रचंड प्लेन साड्यांचं कलेक्शन आहे। सो ही एक साडी मी वन पीस मध्ये ऍड केली। सो अशा टाईपची याचा जो अशा टाईपचा चोली पॅटर्न आहे, तुम्ही बघू शकतात। आणि स्लीव्ज मी अशा घेतलेल्या आहेत, थोडं डिफरंट काहीतरी असावं या ड्रेस मध्ये। सो यासाठी अशा टाईपच्या ह्या स्लीव्ज घेतलेल्या आहेत। स्क्वेअर मध्ये नेक घेतला आहे कारण राऊंड नेक खूप झाले, पान शेप मध्ये खूप झाले, सो म्हणून मला स्क्वेअर मध्ये हवं होतं। तर स्क्वेअर नेक, बट बोट नेक जसा असतो वरचे वर, जास्त डीप पण नाही। सो तशा टाईपचा स्क्वेअर नेक घेतलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल। अगदी वरच्यावर आहे, डीप नाहीये खूप। आणि बॅकला पण सेमच घेतलेला आहे, दोघं साइड जे आहेत ते अगदी सेम आहेत। स्लीव्स तुम्ही बघू शकता तशा प्लीटेड स्लीव्स घेतलेल्या आहेत, जिथे मटेरियल फोल्ड होऊन ज्या प्लीट्स घेतल्या जातात तशा टाईपच्या ह्या प्लीट्स आहेत। साइडला व्हिडिओमध्ये क्लोजर लुक तुम्हाला दिसतच असेल आणि माझ्या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करतेय। सो अशा टाईपचा हा चोली पॅटर्न आहे, तुम्ही बघू शकता। तिथं टक्स दिलेले आहेत, प्रिन्सेस कट, आणि बॅक साइडला टक्स दिलेले आहेत, फिटिंग छान यावी यासाठी। सो टेलर बेस्ट असेल तर तुम्ही कशाही साडीचा, कुठल्याही साडीचा बेस्ट मध्ये बेस्ट ड्रेस रेडी करू शकतात, वन पीस रेडी करू शकतात। सो हा होता सॅटिनचा मटेरियल साडीचा आणि ते मी अशा टाईपने पूर्ण फ्लेअर मध्ये ऍड केलेला आहे। बघू शकता खूप मोठा फ्लेअर आहे, 4 ते 4.5 मीटरचा हा फ्लेअर आहे, आय थिंक 5 मीटरचा असावा। सो पुरेपूर सॅटिनचं जे मटेरियल आहे ते फ्लेअर साठी वापरण्यात आलेलं आहे। तुम्ही बघू शकता खूप मोठा फ्लेअर आहे, खूप सुंदर दिसतो।
आणि हा जो फ्लेअर आहे हा मला इतकाच हवा होता. मी माझ्या टेलरला सांगितलेलं की पुरेपूर मटेरियलचा वापर झाला पाहिजे, साडी उरायला नको, कारण मला पूर्ण मटेरियल हवं होतं, मोठा फ्लेअर हवा होता आणि त्या अकॉर्डिंग मला त्यांनी बनवून दिलेला आहे. सो याला सुद्धा मी अशा टाईपने पिको करून घेतला होता, जेणेकरून त्याचा जो फ्लेअर आहे, मला बाउन्सी लुक खूप आवडतो. वन पीस असो किंवा ए लाईन कुर्तीज असो, ज्याही मी बनवून घेते, मला बाउन्स हवा असतो त्या गोष्टी प्रत्येक ड्रेसमध्ये. सो तो बाउन्सी लुक साठी मी अशा टाईपचा हा टाईट वाला पिको, जो ताणून पिको करतात वायरचा, तशा टाईपचा पिको करून घेतलेला आहे. आणि थोडा बाउन्सी लुक यावा यासाठी बल्की लुक हवा, म्हणून मी खूप चांगल्या प्रकारचं हे जे मटेरियल आहे ते यूज करून त्याचं लाइनिंग केलेलं आहे. लाइनिंग साठी खूप चांगल्या क्वालिटीचं मटेरियल यूज करा. बल्की लुक साठी थोडं थिक मटेरियल वापरा. कॉटन वापरलं असतं तर लुक इतका बल्की नसता, अगदी स्लाइटली लुक आला असता, बट याच्याने खूप छान लुक आला, बल्की लुक आलं आणि बाउन्सही वाढला वन पीसचा. सो अशा टाईपचा हा वन पीस आहे. साईडला व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलंच असेल, खूप सुंदर दिसतो वेअर केल्यानंतर. मला तर खूप आवडला. तुम्हाला नक्कीच खूप छान आयडिया मिळालेली असेल या ड्रेसला बघितल्यानंतर, कारण सॅटिन साड्या घराघरात आहेत, त्याही एक नाही 2 ते 3 असतील प्रत्येक लेडीजकडे. सो म्हणूनच हे एक सोल्युशन. मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. आय थिंक तुम्हाला हा व्हिडिओ खूपच हेल्पफुल ठरला असावा, आणि जर हेल्पफुल असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा आहे. आणि व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा, ज्यांनाही काही कन्फ्युजन असतील तेही दूर होतील आणि हेल्पही होईल ह्या व्हिडिओ पासून. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.